मित्रांनो, तुम्ही पाहत आहात हे जंगल आणि डोंगर. हे ठिकाण आहे जुन्नरपासूनच जवळ असणारं शिवनेरी किल्ल्याच्या बाजूचा हा डोंगर आहे. हा डोंगर नारायणगावकडून जुन्नरला जाताना डाव्या साईडला हा डोंगर आहे. खूप छान असं या ठिकाणी कोरीवकाम आहे. मी या ठिकाणी येण्याचं बऱ्याच वर्षापासून ठरवलं होतं, कारण मी या ठिकाणी नारायणगाव ते जुन्नर प्रवास करताना बरेच वेळेला मी ठरवायचं या ठिकाणी जाऊन यायचं, कारण लांबून हे जे पाठीमागे कोरीवकाम दिसतं आहे, हे लांबून मला छोटं छोटं कोरीवकाम दिसायचं. तेव्हा मी ठरवलं एक दिवस या ठिकाणावर जाऊन यायचं. तर मित्रांनो, त्याप्रमाणे मी या ठिकाणी आलो. येताना माहीत नव्हतं या ठिकाणी कसं यायचं ते. खाली काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना मी चौकशी केली, मला या ठिकाणी जायचं आहे, कसं जायचं. तर शेतकऱ्यांनी मला सर्वप्रथम सांगितलं, वरच्या बाजूला खूप हिंस्र प्राणी आहेत, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. परंतु माझी फार मोठी उत्सुकता होती की या ठिकाणी एकदा जाऊन यायचं. त्याप्रमाणे खरंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे हिंस्र प्राण्यांचे या ठिकाणी ठसे दिसतात. तसेच मला काही मोरपिसं सापडली. ते मोरपिसं मी तुम्हाला दाखवतो. मोरांची ही संख्या या ठिकाणी असल्याची शक्यता आहे. मोरपिसं हे आहेत. मला बरेच प्रकारचे मोरपिसं सापडली या ठिकाणी. मोरांची संख्या या ठिकाणी भरपूर प्रमाणात असल्याची शक्यता वाटते. तसेच या ठिकाणचं मी तुम्हाला कोरीवकाम दाखवतो. खूप चांगल्या प्रकारे कोरीवकाम आहे. मला असं वाटतं की गौतम बुद्धांच्या काळातलं हे कोरीवकाम असल्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी वरती पाहिले तर एक अशोक चक्राचं देखील अर्धा भाग आहे. पूर्वी तो पूर्ण असावा, परंतु आत्ताच्या आपल्या काही लोकांनी त्याचा अर्धा भाग तोडलेला दिसतो आहे. खेद वाटतो आपल्या पूर्वजांच्या ह्या कलेचा आपण असा नाश करतो आहे. आणखी या ठिकाणी पहा, हा मधला हॉल प्रमाणे हे बनवले दिसत आहे. हे समोर अगदी गोल घुमट प्रमाणे हे असं कोरीवकाम आहे. जसं लेण्याद्री त्या ठिकाणी देखील असंच एक कोरीवकाम आहे. आणि खूप असं उंच या ठिकाणी पाहतो आहे तर समोर खूप मोठे आगेमोहळ होते. काही लोकांनी येऊन इथे जाळ करून ते पेटवलेलं दिसत आहे. आणि या रूमला नंबर आहे 40 नंबर आहे. या ठिकाणी बरेच एक मला वाटतं या ठिकाणी 60 रूम असावेत. तसेच या ठिकाणी पाण्याचे देखील असे कुंड आहेत या ठिकाणी मोठे मोठे. हे इकडे पाण्याचे कुंड आहेत. इकडे समोर वरच्या बाजूला देखील एक पाण्याचे कुंड आहे. वरती जे दोन तुम्हाला दिसत आहे ते रूम आहेत. वर मी जाऊन आलेलो आहे. तसेच येथे दोन मूर्त्या देखील खूप चांगल्या एकसारख्याच आकारातल्या त्या काळी बनवलेल्या आहेत. कुठलेही मोजमाप न घेता इतक्या सुंदर असं ते त्यांनी रेखीव बनवलेलं आहे. तसेच समोरची एक डिझाईन दिसते आहे समोर, ती देखील खूप छान अशी डिझाईन कोरलेली आहे. पूर्णपणे ते दगडातलंच आहे. मला लांबून वाटायचं की हे आत्ताच्या काळामध्ये आपण बनवलेलं आहे, परंतु ते आत्ताचं नसताना पूर्णपणे दगडामध्ये कोरलेले काम आहे. आणखी समोर पाहिले तर इकडे पाण्याचे कुंड आहे. इथे एक आहे. पहा, इथे एक समोर एक पाण्याचे कुंड आहे. इथे आहे. इकडे एक आहे. असे मला वाटतं 9 ते 10 कुंड या ठिकाणी पाण्याचे कुंड आहेत. हे समोर मध्ये हॉल सारखं कोरलेलं आहे. आपण त्या हॉलच्या आतमध्ये आलेलो आहोत. इकडे बाजूला रूम प्रमाणे असं या साईडला 3 रूम कोरलेले आहेत. ते दिसतात आपल्याला. असे 3 रूम आहेत. तसेच इकडे समोर एक छोटासा हॉल आहे. त्या हॉलमधून पलीकडे जाता येतं. कसं जाऊ तर शेतकऱ्यांना विचारलं असताना शेतकऱ्यांनी मला वरती न जाण्याचा सल्ला दिला. त्याचं कारण असं की या ठिकाणी खूप हिंस्र प्राणी असतात. तसेच साप देखील सोडले जातात.
त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी बिबट्या अधूनमधून दिसतो आहे. तसेच समोर पाहिलं मी तिकडे मोहोळ आहे आणि बिबट्या असण्याचा अंदाज मला देखील आला, कारण इथे समोर मी पाहतो आहे इथं काही हाडं पडलेले आहेत. या ठिकाणी मला वाटतं बिबट्या हे जे आहे सगळ्यात वरचं टोक आहे. बिबट्या या ठिकाणी येऊन आपली शिकार या ठिकाणी घेऊन येऊन या ठिकाणी खात असण्याचा अंदाज आहे. इथं काही हाडं, छोटी छोटी हाडं पडलेली आहेत. हे त्यांनी खाऊन टाकलेली अंदाज वाटतो मला. तसेच पिण्याचं पाणी या ठिकाणी कुंड आहे. पिण्याचं पाणी इथं समोर दिसेल आपल्याला. हा जो समोरचा जो होल दिसतो आहे त्या ठिकाणी खोल असं पाणी आहे. त्याच्या बाजूला तिकडे समोर आहे. आणखी तिकडे देखील बरेच प्रमाणामध्ये पाणी आहे. या ठिकाणी उतरण्यासाठी आतल्या बाजूनी आपण बिल्डिंगला जसे पायऱ्या बनवतो त्याप्रमाणे या ठिकाणी देखील पायऱ्या आहेत. या ठिकाणावरून खूप लांब अशी पायरी आहे. या ठिकाणावरून उडी मारून जावं लागतं. इकडे बाजूला एक छोटंसं कोरले आहे. इकडे समोर आणखी काही रूम्स आहेत. तिकडे या समोर लोकांनी काही लिहिलेलं दिसतंय. यावरून असा अंदाज वाटतो की या ठिकाणी माझ्यापूर्वी काही लोक येऊन गेलेले आहेत. ह्या रूम्सवर नंबर आहे 45 नंबर आहे. इकडे समोर आहे. इकडे एक डबल रूमचा एक रूम दिसतो आहे. या रूम मधून आतमध्ये जाऊन दुसरीकडे आपण निघू शकतो. फार खूप चांगलं असं कोरीव काम आहे. आपण खोल्या बनवतो त्याप्रमाणे या ठिकाणी खोल्या बनवलेल्या दिसतात. तसे इथे एक छोटासा होल दिसतो आहे. पाणी साठवण्यासाठी बनवलेला आहे तो. समोर हे प्रचंड असं जंगल आहे. घनदाट जंगल आहे. या जंगलात सहसा कोण येत नाही. वर जाताना एकट्याने जाण्याचं धाडस करू नका, कारण या ठिकाणी सापांचा वावर आहे. तसेच बिबट्याचाही वावर असण्याचं जाणवतं. कारण मी सगळ्यात वरच्या टोकाला गेलो तर त्या ठिकाणी मला हाडांची काही अवशेषं सापडली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी अशोक चक्र आहे. या अशोक चक्राचा अर्धा भाग कुणीतरी तोडून टाकलेला आहे. तसेच गौतम बुद्धांचीही खूप सुंदर अशी मूर्ती त्या ठिकाणी आहे, परंतु त्या मूर्तीचा चेहऱ्याचा भाग पूर्णपणे छाटून टाकण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी शेंदूर फासण्यात आलेला आहे. मला प्रचंड खेद वाटतो की आपल्याच पूर्वजांच्या कलाकृतीचा अशा प्रकारे आपलेच लोक नाश करतात. हे असं निष्कृष्ट कृत्य आपल्याकडून घडणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या. आणि आपल्याच पूर्वजांच्या कलाकृतीचं संवर्धन कसं आपल्याला ठेवता येईल यासाठी जेवढे काही प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करा. धन्यवाद.